राम और धंधा सब छोरई काम। इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता। अंतर जामी जानत साजा मन का एक ऊपर बाजा। इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता। तुका प्रभु देश विदेश, तुका प्रभु देश विदेश, भरिया खाली नहीं लेश। इतने गोते काहे खाता जब तू अपना भूलन होता। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। पांडुरंगा करो प्रथम मन पांडुरंगा करो प्रथम मन। हे दुसरे चरण संताचे या। टाळ करी त्यांच्या कृपा दाने कथेचा विधान। त्यांच्या कृपा दाने कथेचा विधान। बाबाजी सद्गुरुदास तुकाराम, बाबाजी सद्गुरुदास तुकाराम। काय माझी वाणी मानेल संता शिरंजव चित्ताशी आपुलिया। जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदेकरण। तेच वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार व आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करो मैया, करुणा करो नलो, सानुग्रह दालो, सानुग्रह दालो। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मस्तक माझा पायावरी, माझा पायावरी, मस्तक मस्तक माझा पायावरे। वार करिये सताच्या, करे सताच्या, करे सताच्या वार करे। मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या पायावरे। आइए हनुमंत विराजिए। कथा करुमती अनुसार। प्रेम सहित गद्दी धरू। पधारिये पवन कुमार। सेवे लागी सेवक झालो,
शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भीर. ऐसा कर घरावे राम और धंदा सब छोरे काम. इतने गोते काही खाता जब तू अपना भूलन होता. प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचं अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबार आहे, तुकोबर आहे, दादा हनुमंतराय, आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय गोस्वामी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा महाराजांच्या गाथेमध्ये जी हिंदुस्थानी पद आहे त्या हिंदुस्थानी पदापैकी एक अभंग असून महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा या दुःखी जीवांना दिलासा देत असताना दुःख घालवण्याकरता एक पवित्र सुजाव तुकोबराय देतात. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर बार्डी ह्या ग्राम नगरामध्ये पवित्र क्षेत्रामध्ये पवित्र भूमीमध्ये ज्यांना जन्म प्राप्त झाला, जन्म प्राप्त होऊ नये हे लोकांनी नांदत असताना आपल्या कर्तृत्वाद्वारा पुरुषार्थाद्वारा जी काही चांगली कामं केली, आपल्या परिवाराकरता असेल, गावाकरता असेल, समाजाकरता असेल, त्या कर्तृत्वान पुरुषांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांचे बंधू भाऊ आहे भाऊसाहेब रघुनाथ पाटील मार्कंड, बबनराव रघुनाथ पाटील मार्कंड हे दोघं भाऊ आहे. मासाहेब सरूबाई सुखदेव मार्कंड पत्नी आहे आणि कैलासवासी सुखदेव रघुनाथ मार्कंड या सज्जनांचंही त्यांच्या उपकाराची उतराई आहे. या विश्वामध्ये नांदत असणारा कोणीही सज्जन असेल त्याचे काही ना काहीतरी समाजावर उपकार असतात, गावावर उपकार असतात, त्याच्या परिवारावर उपकार असतात. त्या उपकाराची उतराई दिली पाहिजे. त्यांच्या उपकाराची उतराई देण्याकरता त्यांचा नुसता मार्कंड परिवार नाही, त्यांचे बहीण भाऊ पत्नी हा सर्व परिवार आणि त्याचबरोबर दादा आज आणखी माझं विशेष अहोभाग्य, कारण आज माझी परीक्षाच आहे. सगळे गुरुजीच आहे दादा, सगळे गुरुजीच आहे. श्रद्धे आमचे ओंकारजी महाराज, कैलास महाराज, विलास महाराज आमचे दादा आणि माझा प्रेमी सज्जन, तसं सर्वच प्रेम करतो मी, तर आपल्या चंदू दादा चंद्रकांत महाराज या सर्वांना मी प्रणाम वंदन करतो. या महान महान विभूती आहे दादा. काही भाग्याने, कारण कोण्या सज्जनाची जी भेट होती भाग्याने होती. भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होती ते. तो तुमच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम असेलच दादा, पण त्याचबरोबर आपलं काही भाग्य उदयाला आलं म्हणून आपण सर्वजण एकत्र आलो दादा. हे सज्जनाच्या भेटीगाठी झाल्या. आमचे माधव महाराज ग्रामवासी सज्जन, आमचे विजूदादा, हे सर्व ग्रामवासी सज्जन, पंचकृष्ण आलेले सर्व सज्जन मायबाप, कोणी नात्याच्या संबंधातून, कोणी प्रेमाच्या संबंधातून, कोणी स्नेहाच्या माध्यमातून, आमच्या भक्तिमयी माता, हे सर्वांना मी बार बार प्रणाम वंदन करून आज सुखदेव बाबांच्या ह्या पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने माझ्या तुकोबरायच्या अभंगाची निवड केली. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदाय ज्ञानेश्वर ऐसा कर घरावे राम और धंदा सब छोरे काम. इतने गोते काहे खाता जब तू अपना भूलन होता. प्रस्तुत अभंगाद्वारा माझे तुकोबर आहे दयाळू अंतकरणाचे महाराज आपली दया कृपा करण्याच्या माध्यमातून हे जे सज्जन इथं येतात नादा, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. केवळ परोपकाराकरता आले सज्जन इथं आलो परोपकाराची कामं करायची.
लागून या पाया विनवितो तुम्हाला. काय उपकाराची पद्धत आहे दादा, ऐका ना दादा. तुमच्या पाया पडतो, तुम्हाला हात जोडतो. हात जोडून कर जोडवणी विनवितो कर जोडवणी विनवित तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार समारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. श्वेत वस्त्रावाला असेल, पीत वस्त्रावाला असेल, केसरी वस्त्रावाला असेल, वस्त्र कोणते असू द्या दादा, हेतू मात्र यांचं कल्याण व्हावं, यांचं भलं व्हावं. नाथ बाबाकडे चला. नाथ बाबा म्हणतात कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना. देवाचं भजन करायला सांगायचं दादा. एवढंच नाही, या ये लोकांमध्ये नाच असताना घराघरापर्यंत कुठेपर्यंत जायचं, प्रत्येक सज्जन मायबापापर्यंत जायचं आणि त्याच्या दुःखाचं परिशीलन करायचं, अभ्यास करायचा. यांना व्यथा काय, दुःख काय. साधूचं अंतकरण कोमल असतं दादा. साधूचं अंतकरण कोमल असतं आणि चारित्र्य धवल असतं. धवल चारित्र्याचा आणि कोमल अंतकरणाचा साधू असतो. साधूचं अंतकरण दुसरं काहीच नाही. आपुली ममता नाही देही, जगायचं केवळ जगत कल्याणाकरता. हा साधूचा हेतू आहे, उपकार करण्याकरता जगायचं. मग उपकाराची पद्धत कशी आहे? उपकाराची पद्धत तुमच्या पाया पडतो. लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम. तुमच्या पाया पडतो, तुम्हाला हात जोडतो, तुम्हाला विनंती करतो. पाया पडून हात जोडून विनंती करून विश्वाची काळजी वाहणारा साधू आहे दादा. साधू यांचं कल्याण व्हावं, भलं व्हावं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, यांचं दुःख गेलं पाहिजे. आमच्या दुःखाने परिशीलन करावं, अभ्यास करावा. अभ्यास काय करायचा दादा? या दुःखी जीवांना दिलासा दिला पाहिजे. आपण ज्या कामाकरता आलो इथं, साधूचं अंतकरण द्रवित होतं. मी सांगितलं तर कोमल अंतकरण असतं. इथं आपण ज्या कामाकरता अहोरात्र परहित बसई चिनके मन माही, ता करूया कछु दुर्लभ नाही, परहित सरीस धर्म नाही भाई. माझे गोस्वामी तुसाद म्हणतात परपीड सम नाही आधमाई. परहितासारखा धर्म नाही. आणि जो परहितकाचा या भावनेने फिरतो ना दादा, दौडदौड करतो, मेहनत करतो, त्याला या जगातलं काहीच अवघड नाही. का? माझी गोस्वामी तुसाद महाराज म्हणतात परहित बसाई जिनके मन माही, ता करूया कछ दुर्लभ नाही. परहिताची भावना ज्याच्या अंतःकरणात आहे दादा, त्याला या जगातलं काहीच अवघड नाही. ज्याला अवघड वाटतं त्याचा तो बहाणा आहे. विठाला 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 माझ्या तुकोने हात जोडून पाया पडून सांगायचं. ज्यांचे डोळे लावले त्यांना आता उघडी डोळे, जरी अद्याप न कळे मातेची खोळे, दगडाला पोटाशी. जो झोपला असेल त्याला सांगायचं उठ बा होई जागा, पहा वासुदेवाला सुदीन उगवला, दाना फुले घाला, उठ बा होई जागा, पहा वासु. काय दया आहे. कधी एकांतात साधूची दया आपल्या ध्यानात येत नाही दादा. गांभीर्याने कधी माणसं विचार करीत नाही. माझ्या तुकोबराची दया कृपा करून आहे. बरं, हे करीत असताना दुःखाचं परिश्रम करायचं, अभ्यास करायचा आणि यांचं दुःख घालवून यांची व्यस्तता मिटवायची आहे. व्यवस्थापनेमध्ये रम्मा झालेल्या जीवाला आपल्या अवस्थेकडे, आपल्या कल्याणाकडे याला न्यायचं आहे. याचं कल्याण झालं पाहिजे.
व्यवस्थापन सर्वजण व्यवस्थापनेमध्ये रममान आहे दादा. हे ठीक करणं आहे, हे ठीक करणं आहे, हे ठीक करणं आहे, असं ठीक करता करता बुलावा येऊन जातो दादा. काळाचा बुलावा येऊन जातो. ठीक करता कोणाचं ठीक झालं नाही दादा आत्तापर्यंत. ठीक करायच्या जे नादाला लागले त्यांचं कोणाचं ठीक झालं नाही. अरे रावणाचं ठीक झालं नाही तर आपली काय कथा आहे. 2 पोरं 2 ढोरं, आपलं कधी ठीक होणार आहे. रावणाचा एवढा मोठा संसार नाही ठीक करता आला दादा. शेवटी काही उपयोग झाला काय. आम्ही तर बार म्हणतो या दोघांची जीवनामध्ये व्यवस्थापनेमध्ये जो रममान झाला आहे त्याला अवस्थेकडे न्यायचं, त्याच्या कल्याणाकडे न्यायचं, त्याच्या ऊर्ध्वगतीकडे न्यायचं, त्याला वर काढायचं. पण हे करीत असताना आपली दया वापरायची. पाहायचं कोणाकडे पाहायचं. सर्वजण दुःखी आहे. माझे कबीर महाराज म्हणतात जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोही नहीं रे. जोगी दुखिया जंगम दुखिया तपस्वी को दुख दुनारे. आशा मनसा सब घट व्यापी कोई महल नहीं सुनारे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी. दुख के कारण सुखदेव ने उदरी माया त्यागी रे. सामान्य जीव दुःखी नाही दादा. या विश्वाची निर्मिती करण्याचा दाखला कबीर महाराज देतात. साच कहे तो सब जग दुखिया झूठा कहे ना जाए रे. ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया जिनी सृष्टि कमाई रे. जो देखे सो दुखिया बाबा. साधूचा अंतकरण झाला. परिश्रम अभ्यास करायचा. दुःखाचं कारण शोधायचं, मूळ शोधायचं. आणि तुकोबारांनी मूळ शोधलं. ज्या दुःखीची वाकडे पाहून तुकोबार म्हणतात दादा वर्तमानामधलं तुमचं जे दुःख आहे ते तुझ्या पाठीमागच्या भुलीचे परिणाम आहे. भूतकाळामध्ये घडले जे दोष आहे त्या दोषाचे परिणाम वर्तमानातलं दुःख आहे. मग आता वर्तमानामध्ये दुःख करीत बसू नको. तुमच्या दुःखाच्या वेदना आम्हालाही होतात तुकोबाराय म्हणतात. पण दादा दुःख करीत बसू नको. ते दुःख घालवण्याकरता वर्तमानामध्ये तू काय केलं पाहिजे. अभंगाचं प्रथम चरण आहे. ऐसा कर घर आवेला, ऐसा कर घर आवेला, ऐसा कर दिलासा देण्याकरता त्याचं दुःख घालवण्याकरता तुकोबाराय पवित्र सुझाव देतात. दादा वर्तमानाचं दुःख घालवण्याकरता
मोठी माणसं अभ्यास करून वर्तमानाने प्रत्येक सजनाचं जे सुखदुःखाचे भोग आहे ते भोगीत असतानाही त्याच्या पाठीमागच्या भूतकाळामध्ये घडल्याचे दोषाचे परिणाम आहे. ज्यांनी चांगलं कर्म केलं असेल भूतकाळामध्ये पाठीमागं गतकाळामध्ये तो सुखद अवस्था त्याच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती आहे. आनंदाने जीवन जगतो, सुखाने जीवन जगतो. ज्याच्याकडून पाठीमागं काही भुलीने काही दोष घडले असतील भूतकाळामध्ये त्या दोषाचे परिणाम तो वर्तमानाने भोगतो आहे. पण वर्तमानामध्ये दुःख भोगणाऱ्या जीवाला दिलासा देण्याकरता साधू इथे येतं जातं. साधू म्हणतो मग देणे आया हो भगवान लेणे नाही. साधू देण्याकरता येतो दादा. साधूनं काय दिलं नाही दादा. आज एवढं जे दिव्य पाहायला मिळतं, आजची प्रसन्नता, आजचा आनंद, आजचा भजनानंद, याच्या पाठीमाग साधूची दया आहे दादा. साधूची दया आहे. हा देश, ही भूमी साधू संतांची भूमी आहे. आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो यात त्यांनी दिलेला प्रसाद आहे. या या संताचे देणे कल्पतरुहुनी दुने परिसा परिसा गादलीने चिंतामणी ठेंगणा घातला दुकान देती आलियासी दान संत उदार 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 संत उदार संत उदार उदार भरले अनंत भांडार. ते भांडारी आहे, परोपकारी आहे, उदार आहे. त्यांच्या उदारतेद्वारा आज या विश्वामध्ये आम्ही जी शांती पाहतो, आजची प्रसन्नता, आनंद, भजनानंद त्यांनी दिलेला प्रसाद आहे. तुकोबाराय म्हणतात बाबा कलियुगामध्ये कोण आहे सध्याकडे पाहता तुकाराम महाराज दुःखी आहे. याचं दुःख घालवण्याकरता वर्तमानामध्ये तू काय केलं पाहिजे. वर्तमानात तू एकच काम कर, तुझ्या घरी देव आला पाहिजे हा उद्योग करायचा. और धंदा सब छोरई काम, सगळ्या कामावर चिरा घालून दे. अवघियाचा विसर झाला हा राहिला उद्योग. देव कृपा करील मज काय लाज राखील. माझे तुकोबाराय पूर्वलागाच्या भूमिकेतून देवाच्या प्राप्तिका तळमळत करत असताना तुकोबाराय म्हणतात पुसावेश याची वाटे जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज काय लाज राखील. एवढाच उद्योग शिल्लक. अवघियाचा विसर झाला हा राहिला उद्योग. एवढाच उद्योग शिल्लक राहिला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात और धंदा सब छोरई काम. वर्तमानामध्ये काय कर ऐसा कर रावे राम. का बरं तुका म्हणे हेची सुखाचे साधन शेवी अमृतपान एका भावे. सुखाचा सुखने दे सुख सागर जोडला, सुख सागर जोडला म्हणून काळा दादोला मज पाचारी गे माय. प्रेम नव्हाळी मज झाली दिवाळी, मज झाली दिवाळी. सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. ज्याचा आद्य दुःखाचा आहे, ज्याचा मध्य दुःखाचा आहे, ज्याचा अंतही दुःखाचा आहे, असं असं काही करू नका. करा रे बापांनो साधन हरीचे झणी करणीचे करू नका. जेने नये जन्म यमाची यातना
ऐशिया साधना करा काही, असं काही करा रे दादा, तुमच्या घरी देव येईल. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल. त्या गोकुळामध्ये बघा, देवघराला नंदाची गावा, धन्य त्याच्या दैवा देवाली. देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराशी. देवाची ते खून करावे वाटोळे, आपणा वेगळे राहून येदी. ऐसा एवढंच काम केलं पाहिजे. वर्तमानात जपायचं म्हणजे करायचं काय दादा. देव घरी आला का दादा, बस तुकोबाराय म्हणतात गृहस्थी जीवनामध्ये तर दुसरा उद्योगच नसला पाहिजे दादा. गृहस्थी जीवनामध्ये आणि दादा काही पथ्य कुपथ्य जर सांभाळ दादा, माझे तुकोबाराय त्याच्या घरी देव येतो. देव भाग्य घरा येती, संपत्ती त्या सकळा. तुकोबाराय म्हणतात सगळ्या कामावर चिरा घालायचा. बरं कामावर चिरा घालायचं म्हणजे काम करीत जा, हाक मारीत जा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. राहती निराळी रांडा पुरे सकळ. एवढाच उद्योग करा दादा. तुम्ही मला सगळ्या कामं चिरा घालायची गरज नाही. पळापळी करू नका, घर सोडू नका दादा. तुमच्या घरी देव येण्याकरता प्रयत्न करा. देव भाग्य येतो दादा. देव अनेकांच्या घरी देवाला सेवा करा. सेवेने जगतही प्रसन्न होतो, अधिकार वाढतो. परोपकार करा दादा. जीवनामध्ये काय झालं दादा, लोकांची परोपकाराची वृत्तीच नष्ट झाली दादा. परोपकाराची वृत्ती नष्ट झाली. दोन गोष्टी दुःखाचं कारण ठरले दादा. या कलियुगामध्ये दुःखाचं कारण ठरणाऱ्या दोन गोष्टी आहे. एक परोपकाराची वृत्ती समाजातून नष्ट झाली, आणि दुसरं माणूस प्रेम करायचं विसरला. या दोन गोष्टी ज्यावेळेला जशाच्या तसे होतील ना दादा, रामराज्याची झलक पाहायला वेळ लागायचा नाही. विठ्ठल विठ्ठल. देव घरी येण्याकरता प्रयत्न करा दादा. येतो देव घरी. नित्यने मनामी ती प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. त्या गोकुळाशी गोपिका बघा दादा, सगळं काम करायचं. आणि काही तर देवाला ज्यांना रुची निर्माण झाली, देवाबद्दल जेवढी तळमळ असायची दादा, विसरल्या कामधंदा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा त्या कोणी नंदा. अशा सगळ्या गोपिका भगवान परमात्मा छंद लागायचा. छंद हरीच्या नामाचा, सुचिरभूत सदा वाचा. गोविंद गोविंद मना लागली आ छंद, मग गोविंद ते काया. भेद नाही देवा तया. त्या गोपिका घरकाम करायच्या, सगळी कामं करायची दादा. चित्ती तो गोविंद लटिके दळण, करिता ती जन करी तैसे. संसार सोडला नाही दादा त्या गोपिकांनी, पण चित्तामध्ये अखंड गोविंदाची व्याप्ती. आणि दादा जगराटीमध्ये संसार करायचा. लोक जसा गारका देतात तसा गारका द्यायचा. लोकांचे कांदे लावले त्यांनी, यांनी कांदे लावायचे. लोकांनी डाळिंब लावले, यांनी लावायचे. लोकांनी उपटले, यांनी उपटायचे. करिता ती जन करी तैसे. संसाराकरता वेगळं काही स्वरूप नाही. त्याच्याकरता काही शिक्षा दीक्षा नाही, गुरुकुल नाही, कुठं शिक्षणाच्या शाळा नाही, काय नाही. असा संसार करावा लागतो. अशा काही पाठशाळा नाही, काय नाही. काय कशाची पाठशाळा? पाठशाळा मात्र अध्यात्माच्या पाठशाळा आहे, लोककल्याणाच्या पाठशाळा आहे. देवघरी येण्याकरता जी शिक्षा दीक्षा दिली जाते, जो बोध रुसला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये क्रांती व्हायला पाहिजे, त्या क्रांतीकरता शिक्षण आहे, त्याच्याकरता पाठशाळा आहे, त्याच्याकरता गुरुकुल आहे, त्याच्याकरता हे सगळं काय आहे. हे सत्संग सोहळे आहे, धर्म सोहळे आहे, भक्ती अनुष्ठान सोहळे आहे, त्याच्याकरता आहे. पण तुकोबारायचा खटाटोप युक्ती प्रयुक्तीने दादा हा सुखी झाला पाहिजे. आणि सुखी झाल्याचा खरा मंत्र, देव घरी आला म्हणजे काम झालं.
बस देव घरी आला पाहिजे. देवाला का सगळी निश्चिंती दादा, त्यांच्या सगळी निश्चिंती होती. तुकोबरा म्हणतात आईसा वर्तमानामध्ये आईसा कर घरावे राम और धंदा सब छोरई काम. काय झालं दादा, इतर धंदे करता 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 माणसं आपल्या ध्येयापासून पदच्युत होऊन जातात. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये देवप्राप्तीची तीव्र तळमळ आहे. शत एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. अशी मेहनत करा, अशी मेहनत करा दादा. ह्या जगाचा मालिक अहो कुठं राहिली द्वारका, कुठं राहिलं दक्षिण काशी पैठण. बरोबर आहे. द्वारकेवरून जगाचा मालिक नाथबाबाच्या घरी सेवा करायला येतो. नाथबाबाच्या घरी वस्त्रे गोदा तिरे धुत असे. बरोबर. द्वारकेची मूर्ती आली भीमा तिरी गोदा तिरी वस्त्रे गोदा तिरे धुत असे. पाणी वाहे हरी कावडीने, ज्या घरी चक्रपाणी कावडीने पाणी वाहतो. जनाबाई सेवा करायची. झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी, झाड लोट करी जनी. जनाबाईने झाडलोट करावी आणि या जगाच्या मालकाने जनाबाईचा केर भरावा, केर भरावा. अरे काय काम केली. देव येतो दादा, देव येतो. आमच्या नाथबाबाचे वस्त्रे गोदा तिरी धुत असे. निळा म्हणे देव राधीच्या घरी, निळा म्हणे देव देव येतो दादा. आणि देव आला सर्व सुखाचा भांडारी आहे दादा. माझा मालिक धन्य बाया ऐशा नारी घरी दारी नांदती. माझ्या तुकोबरा इकडे पंढरीचा पंढरनाथ हे दैवत नांदे तया घरी दैवत पंढरीचे. जगाचा मालिक घरी आला. सुखाचं साधन फक्त भगवान परमात्मा. तुका म्हणीची सुखाचे साधन म्हणून ऐसा कर घर आवे राम और धंदा सब छोर काम. आणि एवढं दुःख कशाला भोगतो. अभंगाचं दुसरं चरण आहे. वर्तमानामध्ये या जीवाला दिलासा देत असताना दुःखी जीवाला
दिलासा देत असताना तुकोबाराय म्हणतात एवढं दुःख तू कशाला भोगतो, किंवा एवढं दुःख तू भोगलंच नसतं. इतने गोते काहे खाता, एवढं दुःख कशाला भोगतो, किंवा इतना गोते काहे खाता, एवढं दुःख तू भोगलंच नसतं. पण कशाचे परिणाम, जब तू आपणा भूल न होता. प्रत्येक सज्जनाच्या वर्तमानामधलं जी व्यथा आहे, जे दुःख आहे, जी हैराणी आहे, ते पाठीमागच्या भुलीचे परिणाम आहेत. प्रत्येक सज्जनाची पाठीमागं झालेली भूल भुलीचे परिणाम आहेत. आणि भुलीचे परिणाम दादा प्रत्येकाला आज भोगावे लागतात. बऱ्याच वेळेला आपल्या पाठीमागच्या भुलीमुळे वर्तमानामध्ये माणसं दुःख भोगतात. पण वर्तमान चांगलं कर्म करीत असताना सुद्धा त्याला ते पाठीमागच्या भुलीचे परिणाम भोगावे लागतात दादा. मग माणसं म्हणतात मी ते एवढं चांगलं करतो, एवढं चांगलं, ते तुझ्या पाठीमागच्या भुलीचे परिणाम आहेत दादा. जब तू आपणा भूल न होता, तेव्हा जर तुझ्याकडून हे दोष घडले नसते, जब तू, तेव्हा जर हे भुलीचे परिणाम तुझ्याकडे दोष घडले नसते. प्रत्येक सज्जनाला आमची सीतामाई सुद्धा रावण घेऊन गेला लंकेमध्ये. एकटी बाई त्या लंकेमध्ये त्या अशोक वृक्षाखाली शोक करते आहे. सुनाऊ बिनाया मम बिटप अशोका, सत्यनाम कर हरवू मम शोका. कार्य अशोका, तुझं नाव अशोक आहे आणि तुझ्या खाली बसून मी शोक करते आहे. आज कसं रे दादा, माझा शोक कधी मिटेल. त्या त्रिजट्याला विचारते दादा, सांगव त्रिजटे सकय आईशी मात, देईल का नेधी भेटी रघुनाथ, मनवता विड दुरी झाला पंत, रावण सके प्राण माझा कुड्यात वो, सांगवो त्रिजटे सकय आईशी मात. हे सगळे हे त्रिजटे सांग ना, मी वर्तमानामध्ये कुठल्या भुलीचे परिणाम भोगते आहे, काय दुष्टाचरण होते म्या केले. सीतामाई त्रिजटेला विचारते, तीर्थव्रत होते कोणाचे भंगिले, गाय वत्सा पत्नी पुरुषा बिघाडिले, नकळे संचित चरणांतरले वो, सांगवो त्रिजटे सकय आईशी मात. हे त्रिजटे सांग, मी कोण्या पती पत्नीचा बिघाडा केला असेल, मी कोण्या गाय वासराची ताटातूट केली, कोणाच्या व्रत वैकल्याचा मी भंग केला, कुठल्या दोषाचे कुठल्या भुलीचे परिणाम मी भोगते आहे. एकटी बाई शोक करते आहे लंकेत. पण माणूस एकटा गेल्याशिवाय त्याला आपल्या भूल कळत नाही बरं का. आपलं कुठं चुकलं हे कळण्याकरता लोकांमध्ये नाही बरं का दादा, लोकांमध्ये भुलीचा शोध नाही घ्यायचा, एकांतात जायचं, रडत बसायचं माझं काय चुकलं, एकांतात जायचं. आपण काय करतो, लोक जमले का मग भुलीचा शोध घेतो. आणि हे यांचा तर स्वभाव आहे, येणी त्याचे झाकायचे, येणी याचे झाकायचे, हे झाकाझाकीमध्ये तर दिवस चालले. विठाला विठाला विठाला, तो काही दोष प्रकट करायला लागला काय का त्याची मुस्काटबंदी करून द्यायची. यांनी त्याचे दोष झाकायचे, त्याने याचे दोष झाकायचे. हे झाकाझाकीमध्येच सगळा व्यवस्थापन बिघडलं दादा, सृष्टीचं व्यवस्थापन बिघडलं. अरे दादा, झाकाझाकी कुठपर्यंत करणार, चुकीच्या कर्माची एक दिवस दुर्गंध तर येणारच आहे ना दादा. असं काय करतो, चांगल्या कर्माचा सेंट येईल दादा. ते पुरुषार्थ बलाचं काम आहे. चुकीच्या कर्माचं दुर्गंधच येणार आहे दादा. किती झाकून करा, कसंही करा. जुने लोक फार चांगले होते दादा, कमी शिकलेले, कोणी दुसरीत गेलं, कोणी तिसरीत गेलं, कोणी दाखला काढाय पुरते गेले. पण ते म्हणायचे बाबा शेण पडला का पोपडा घेतो म्हणायचे. लई जुने लोकांचे लई म्हणे. ते म्हणायचे बाबा अरे किती झाकून करा, ते म्हणायचे किती झाकून करा. पण एक दिवस पापाला वाचा फुटते म्हणायचे. ते काय म्हणायचे, तशी आपल्याला माहीतच नाही पापाला वाचा फुटते म्हणून. विठाला विठाला विठाला, सीताबाई म्हणते सांगवो त्रिजटे सकय आईशी मात.
आणि थोडा वेळ झाला सीतामाईच्याच काय चुकलं हे ध्यानात आलं. नाडियेले आशा मृग कांते सोने, दाडिले रघुनाथा पाठी लागे तेने, उल्लंघिली आज्ञा मावते मिनेने, देखोनी सुनाट धावून आले सुने हो, सांगवू त्रिजटे सकै आईशी मात. हे त्रिजटे सांग ना कुठल्या भुलीचे परिणाम. म्हणून प्रत्येक सज्जनांनी आपल्या भुलीचा शोध घ्यावा. दादा वर्तमानातलं जे दुःख आहे ते आपल्या पाठीमागच्या भूतकाळामध्ये घडलेल्या दोषाचे परिणाम आहे. काय दुष्टाचरण होते म्या केले. सीतामाई एकटीबाईवर लंकेमध्ये एकटीबाई घाबरली नाही बरं रावणाला. ज्याचे देव ज्याच्या काबूमध्ये होते, देव देवांना ज्याचा धाक होता. पण माझी सीतामाई एकटीबाई हो लंकेमध्ये गेली, परदेशात गेली, लंकेत गेली, एकटीबाई पडली. तरी सुद्धा रावण धमकी द्यायचा पण घाबरली नाही बरं का दादा. घाबरलं. रावण म्हणायचं एक मास मोह कहान माना, तो मै मार भी काढे कृपाना. 1 महिना जर माझं म्हणणं ऐकलं तुला तर मी मारून टाकीन. 12 शस्त्र उगारायचं रावण. सीतामाई खाली मान घालून होती. रावण घाबरलं नाही बघा. रावणाला म्हणायचे दादा ए रावण, ए अहंकारी रावण, तुला खबर आहे काय. असमान समज कहती जानकी, खल शुद्ध नाही रघुबीर बाण. दुष्टा रघुबीराच्या बाणाची काय तुला खबर आहे काय. होय काय चौपाय आहे दादा त्या फार. असमान समज कहती जानकी, खल शुद्ध नाही रघुबीर बाण. दुष्टा रघुबीराच्या बाणाची काय तुला खबर आहे. शट सुनहरी आनेही मोही, अधम निर्लज्ज लाज नाही तोही. शटा निर्लज्जा अधमा तुला लाज नाही वाटत. कोण म्हणतं. सीतामाई. कोणाला. रावणाला. आणि एकटीबाई हो आमच्या मावल्या म्याव करतात. आणि हे बी गबळे हे म्हणतात शासनाकडे तक्रारी करतात माता सुरक्षित नाही. आणि तुम्ही काय नुसतं खायचंच काम करते काय. विठाला 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 यांची सुरक्षा शासनाकडे देऊ राहिले. त्यांना तर सुरक्षेची गरज आहे. यांची सुरक्षा कुठं करतील. तुम्ही सुद्धा मजबूत व्हायचे दादा. ताकद नाही झाली पाहिजे. कोणी एखाद्या बुऱ्या नजरेने एखाद्या मातेकडे पाहिजे. तुम्ही काय करता. सीतामाई एकटीबाई धमकवते. रावणाला त्याच्या राज्यात जाऊन, त्याच्या देशात जाऊन, त्याच्या कब्जात जाऊन. शटा निर्लज्जा अधमा तुला लाज नाही वाटत. आपल्या मावल्या म्याव करतात. मजा जाते सगळी मजा जाते. कुलीनता शालीनता सांभाळण्याकरता धीरगंभीर जीवन असलं पाहिजे. तुम्ही सुद्धा तुमचं सारखं लक्ष असलं पाहिजे. दादा कोणी दुराचरणी असला एखादा नुसते कथा कीर्तन ऐकून जमायचं नाही. माळा फिरवून बी जमायचं नाही. तुमचं थोडं लक्ष घालायचं आहे दादा. या सृष्टीचं व्यवस्थापन बिघडण्याची कारणं काय हे जबाबदार पात्रांनी शोधलं पाहिजे ना दादा. अरे ते तर गाफील झाले सगळे. पण तुम्ही गाफील होते काय. चांगल्याला चांगलं म्हणा. चुकीच्या माणसाला पुरस्कार देऊ नका दादा. चुकीच्या माणसाला पुरस्कार देऊ नका. चांगल्याला चांगलं म्हणल्याशिवाय कारण त्याला प्रोत्साहित झाल्या का. त्याला ऊर्जा येणार का. त्याला मेहनती करता. पुढच्या प्रवासाकरता ती माझे तुकोबार म्हणतात जब तू आपणा भूल न होता. तेव्हा तुझ्याकडून जर भुलीने का होईना इथं दोष घडले नसते. इतने दुःख गोते काय खाता. एवढं दुःख तू कशाला भोगता. मला माहित आहे एवढं दुःख तू भोगलाच नसतं. एवढं दुःख कशाला भोगतो. इतने गोते काय खाता. तुझे भूतकाळामधले दोष आहे. म्हणून आम्ही बार बार म्हणतो वर्तमानामध्ये वर्तमान जपायचा. वर्तमान जपल्याचे परिणाम दादा भविष्याची चिंता मिटते. भूतकाळाचा विसर पडतो आणि तुमचा वर्तमान येणाऱ्या पिढीला आदर्श ठरतो. विठाला विठाला विठाला. काय माणसं
वर्तमानामध्ये आपल्याकडून काय चुकलं याचा शोध न घेताना भूतकाळामध्ये जातात. भूतकाळामध्ये लई वेळ राहायचं नाही बरं का दादा. भूतकाळ फक्त टच करायचं. आपलं काय चुकलं, आपली भूल काय झाली, फक्त टच करायचं बरं का भूतकाळ. पाठीमागं आपल्याकडून काय दोष घडले, भूतकाळ फक्त टच करायचं. भूतकाळात राहायचं नाही बरं का. काही माणसं भूतकाळातच राहायचं म्हणतात. बाबा आम्हाला एक दिवस खायला नव्हतं, मग आता खायला मिळतं तर भजन कर, चांगला जग, बरोबर आहे का नाही. भूतकाळात गेले का उगा आठवणी करीत राहतात. बाबा आमचं तर मला तर काय नाही हो, अंडर पॅन्टवर बाहेर निघालो म्हणतो, बापाने काढून दिलं. अरे सगळे कपडे आता काय काय घालावा, कपड्याचा ढिगार लागला. अंडर पॅन्टवर बाहेर आला, आता कपड्याचा ढिगार लागला ना, आता चांगला जग. विठ्ठल विठ्ठल इथने गोते काय खाता. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या, त्यांचं काय असेल येऊ द्या येऊ द्या येऊ द्या, नका हो दटव नका हो, येऊ द्या येऊ द्या येऊ द्या हो, येऊ द्या हो येऊ द्या. विठ्ठल 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 इतने गोते काय खाता जब तू अपना भूल न होता. पण माणसा भुले तरी का होता, दोष तरी का घडतात, त्याचं कारण माझ्या ईश्वराचा, माझ्या प्रभूचा, माझ्या मालकाचा मोठेपणा न कळाल्यामुळे माणसं काय करतात दादा, त्याचा मोठेपणा कळाल्यानंतर माणसाकडून दोष घडणार नाही. मग त्याचा काय मोठेपणा आहे, अभंगाचं तिसरं जानत साचा अंतर माझे तुकोबार आहे म्हणतात. बाबा जीवनामध्ये दोष तरी का घडतात माणसाकडे, कधी घडतात, माझ्या ईश्वराचा मोठेपणा न कळाल्यामुळे घडतात. लोकांना असं वाटतं आपण जे करतो ते कोणाला, मी तुम्हाला चोरून काय केलं, तुम्ही मला चोरून काय केलं, पण माझ्या मालकाशी नफरत कोणी करायची, त्याला चोरून कोणी काय करू शकत नाही दादा. कुठं नाही तो अंतर्जामी जानत साचा, त्याला अंतरातला भाव कळतो बरं का दादा. जाणे अंतरीचे सकळ नारायण. आपल्या अंतःकरणामध्ये काय गडबड चालू आहे हे देवालाच कळतं. तुमची गडबडी मला कळणार, माझी गडबडी तुम्हाला कळणार, म्हणून हा गोंधळ होतो बरं का दादा. गडबड्या कळते नाही आपल्याला, म्हणून असं गडबड करीतच राहतात दादा. एकदा का देवाचा स्वरूप खरा, देवाचा मोठेपणा कळाला, मग सहज तेथ नाही घाल मेली. नारायण नांदे जयाची एठाई, सहज तेथ नाही घाल मेली. घालमेल तेव्हा संपते दादा, माझ्या मालकाचा मोठेपणा कळावा. माणसं देवाचं म्हणून जगतात, देवाचे म्हणून देवी अनादर हे मोठे आश्चर्य वाटत असे. माझे तुकोबार खेद करतात, अरे देवाचा म्हणून जगतो आणि अनादर करतो. देवाचा मोठेपणा तुला कळत नाही. माझा प्रभू अंतर्जामी आहे, अंतरसाक्षी आहे, त्याला अंतरातला भाव कळतो. आपण काय आपल्याला वाटतं आपण केलेली गडबड कोणालाच कळत नाही. अरे कोणाला कळणार नाही दादा.
पण देवाला मात्र कळते. चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तिचू तुची विठोबा. चतुर तरी चतुरा राव, चतुर आहे माझा प्रभू. काय माणसं किती चतुर राहतात. काय तर म्हणतात तो उसातून जातं पण पान लागू देत नाही म्हणतात. कसं लागत नाही मला तर अजून कळणार. उसातून गेला आता ती 4 फुटाची लागवड, मग नाही लागायचं. तरी सुद्धा जर जास्त फुटवे झाले तरी पान लागलच. पण याला कसं लागत नाही अजून. इतके चतुर माणसं आहे. पण तू किती चतुर आहे कर. पण माझ्या मालकाची चतुर आहे, तुला किती मोठा आहे तो ध्यानात आलं पाहिजे. चतुरा तू शिरोमणी, जाणे अंतरीचे सकळ नारायण, अंतरीची घेतो गोडी, पाये जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाच. तुमच्या अंतरातली गडबडी मला कळत नाही. आणि म्हणून होतं काय दादा, आपला एकमेकाचा परिचय होत नाही माणसा. कारण अंतरातला भाव कळत नाही. आत दृष्टी फक्त देवाची दृष्टी जाते बरं का दादा. अंतरंगापर्यंत दृष्टी जाते फक्त देवाची. वैद्य एक पंढरीराव, अंतर भाव तो जाणे, वैद्य एक पंढरीराव, अंतर भाव तो जाणे, जाणे अंतरचे सकळ नारायण. अंतरीची घेतो गुढी. दादा एकमेकाचं अंतकरण आपल्याला कळत नाही दादा. फक्त माणसं काय करतात दादा, एक मानी एका देखावेखी, अंतरीचा भाव काय कळे लोका, एक मानी एका देखावेखी. अंतरातला भाव कळत नाही. पण दादा माणसं देखावेखी एकमेकाला मानतात. का हो तुम्ही त्यांना कावर मानतात, त्यांच्या कावर पाया पडले. ते म्हणतात काल ते जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या पाया पडले म्हणून मी पडलो. एक मानी एका देखावेखी, देखावेखी मानतात तो माणूस. अंतरातला भाव कळत नाही. आणि बऱ्याच वेळेला काय माणसं तर मरेपर्यंत परिचय होऊ देत नाही. ही कसली अवलादी. ध्यानात विठाला विठाला विठाला. मग फार उशिरा कळतं पण वेळ निघून जाते. मग कपाला हात लावण्यापलीकडे काही नसतं. सांभाळा दादा, अंतरातला भाव नाही कळत दादा. पण देवाला मात्र कळतं. म्हणून गडबडी चालत नाही. जाणे अंतरीचे सकळ नारायण. म्हणून तुकोबाराय म्हणतात अंतर जामी जानत साचा. म्हणून काय करतात माणसं, आत वेगळंच असतं. मन का एक उपर बाचा. माणसं आत वेगळीच गडबडी असते आणि वाणीने घुमजाव करीत राहतात वरच्यावर वरच्यावर. काय माणसं तर पावलं पावलं वरच्यावर धोका देत राहतात, फसवीत राहतात. आणि आमचे मग ग्रामवासी बिचारे खेडे देहाती मंडळी म्हणते याला काय टोप्यात घालायचं काम म्हणतात. टोप्यात काय माणसं टोप्यात घालायचं काम म्हणतात. याची टोपी त्याच्या डोक्यात. म्हणजे त्याचा अर्थच तो आहे. देवाचा मोठेपणा कळाला पाहिजे. अंतर्जामी जानत साचा. म्हणून आत एक नसावं आणि बाहेर एक नसावं. काय माणसं बऱ्याच वेळेला आत वेगळंच राहतं आणि बाहेर वेगळंच दाखवतात. मग माणसं म्हणतात, हे जुने लोक म्हणतात खायचे दात वेगळे यायचे, दाखवायचे दात वेगळे. विठाला विठाला. जुने बुजुर्ग लय शहाणे हो बिचारे. कमी शिकलेले होते, कमी शिकलेले पण लय शहाणे हो. ते म्हणायचे याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळेच आहे म्हणायचे. म्हणजे हा आत याचं वेगळंच राहतं, बाहेर लोकांना दाखवत राहतं. काही माणसं नुसतेच फोकसमध्ये यायचा प्रयत्न करतात. फोकसमध्ये आलं गडबडलय करतात, धक्काबुक्की करतात, लोटालाटी करतात, कोणाला रडवतात, विनाकारण पीडा करतात. कशा करतात? आपला मोठेपणा वाढला करतात. त्यांनी मोठेपणा वाढत नाही दादा, उलट पाय खोलामध्ये जातात. विठाला 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 विठ्ठल माझ्या मालकाचा मोठेपणा कळावा. तो अंतर्जामी आहे, अंतर्जामी जानत साचा.
म्हणून काय करावं, मन का एक उपरबाचा आत वेगळं आणि बाहेर वेगळं नसावं. आणखी त्याचा काय मोठेपणा आहे अभंगाचा शेवट.
प्रभू देश विदेश, भरिया खाले नाही लेश. माझ्या मालकाचा प्रभूचा मोठेपणा एक नाही, अनेक त्याचे मोठेपणा आहे. पण माझे तुकोरन त्याचा खरा मोठेपणा तो अंतरसाक्षी आहे. त्याला अंतरातला भाव कळतो. म्हणून आत एक आणि बाहेर एक नसावं, त्याला अंतरातला भाव कळतो. आणि दुसरा त्याचा मोठेपणा सर्व ठिकाणी माझा भगवान व्यापून आहे. तुका प्रभू देश विदेश, भरिया खाले नाही लेश. माझा प्रभू कुठं नाही त्याला. बऱ्याच वेळेला काय माणसं, या इकडं जाऊ, तिकडं कोणी नाही, त्या तिकडं जाऊ, तू कुठं जाय, पण माझा मालक तुझ्या साक्षीला आहे. हे माझ्या मालकाशी गडबड नाही करायची. तुमच्या पाया पडून सांग, तुम्ही यांच्या संग गडबड करशाल, त्या गडबडीचे परिणाम भोगावेच लागतात. पण मालकाशी तर कोणीच गडबड करायची. ज्यांनी ज्यांनी गडबडी केल्या त्यांचं काय काय झालं त्याचा शोध घ्या. मालकाचं नाही झालं. माझा मालक सर्व ठिकाणी आहे, सर्व व्यापी आहे. विठ्ठल जळे स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे. माझा प्रभू सर्व व्यापी आहे ही त्याची अनुभूती आली पाहिजे. सर्व ठिकाणी माझा भगवान आहे. स्थळी स्थळी शून्यस्थावर जंगम व्यापून राहिला कळ, बाप रखुमा देवर विठ्ठलू सकळ. कुठं नाही माझा भगवान. प्रल्हादाला विचारलं, का रे दादा, तुला इतक्या दिवसापासून सांगतो, माझं त्याचं पटत नाही, त्याचं भजन करू नको, त्या देवाचं भजन करू नको. मी अनेक वेळेला सांगून तुझ्याकरता भजन करू नये म्हणून प्रयोग केले तुझ्यावर मारण्याकरता. तुला विष पाजलं, तेलाच्या उकळत्याकडे टाकला, कमरेला दगड बांधून समुद्रात बुडवला, हातीच्या पायाखाली तुडवलं, कडे लोट केला, विष पाजलं, वाटल ते प्रयोग केले का देवाचं भजन करू नको म्हणून. पण तू सगळे सहन केलं. आता असे प्रयोग माळकऱ्या होत नाही म्हणून बरं आहे दादा. तरी बिगर प्रयोगाच्याच माळी गेल्या त्या कोरोनामध्ये. काय करावं बाबा, गेल्या बाबा, गेल्या तर जाऊ द्या दादा, गेल्या. पुन्हा पुन्हा माळी घालून घ्या, तुमच्या पाया पडतो. जो अपनी भूल ठीक करले उसे इंसान कहते है. त्याला माणूस म्हणायचं दादा, बोलीची दुरुस्ती करून घ्यायची. पोलीस मनुज गलती का पुतला है, अक्सर होई जाती है, लेकिन अपनी भूल ठीक करले उसे इंसान कहते है. माणूस गलतीचा पुतळा आहे, त्याच्याकडून गलती होणारच. गलती झाली म्हणजे कपाल हात लावून बसायचं नाही. घसरला ना पुन्हा प्रवासाला सुरुवात करायची. एक ना एक दिवस माझ्या प्रभूला दया येईल. अरे सच्चा आहे तो कधी काळी संग दोषांनी म्हणा हा पटरी सोडून देतो, लूज कॉन्टॅक्ट आहे थोडं, बरं पटरी सोडून देतो. पण दादा एक काम करा, माझ्या प्रभूची व्याप्ती विसरू नका दादा. घट घट बिच मेरा अमर रमत आहे. जात हा प्रदाला एवढं सांगितलं, दादा तू का भजन करतो, आणि ज्याचं भजन करतो तो कुठं आहे. त्याला प्रधान विचारलं, कुठं नाही. तो नाही अशी जागा सांगा. बरं झालं प्रल्हादाच्या बापाने जवळच हात केला. पेटीमध्ये, हार्मोनियममध्ये, पखवाजामध्ये हात केला. जसं केलं बरं. देवाचं काम असं आहे, जिथं हात केला तिथं हाजुगत हजर राहावं लागतं. नाही तर जवळच खांबावर हात केला. इथं आहे का देव तुझा. मग खांबामध्ये प्रगट झाली दादा. देवाला थरकाप झाला. हा बाबा आता कुठं बोट करतो कुठं नाही. आपलं हजर राहावं लागतं. खांबावरी लात मारले दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. कुठं नाही माझा भगवान. सर्व व्यापी आहे, फक्त दिसत नाही. म्हणून माझे तो कोण म्हणतात, तुका प्रभू देश विदेश, बरिया खाली नाही लेश, इतने गोते काहे खाता. एवढं दुःख कशाला भोगतो, किंवा एवढं दुःख तू भोगलाच नसतं. पण कशामुळे, जब तू आपणा भूल नव्हता, तुझ्या पाठीमागच्या भुलीचे हे परिणाम आहे. विठोबा रखुमाये, अरे विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, अरे विठोबा रखुमाये,
ऐसा कर घर आवे रामावर धंदा सब छोरे काम इतने गोती काय खाता जब तू अपना भूलन होता अंतर्जामी जान तसाचा मन का एक उपरवाचा तुका प्रभू देश विदेश बरिया खाली नहिलीस. संपूर्ण अभंगाचा मोडका तोडका भाव मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आज या निमित्ताने सुखदेव रघुनाथ पाटील मार्कंड या सज्जनाचे पुण्यस्मरण म्हणा वर्षश्राद्ध म्हणा त्या निमित्ताने आलेला हा प्रेमी समूह या मार्कंड परिवारावर प्रेम करणारा आणि त्याचबरोबर माझा गुरुजन वर्ग या गुरुजन वर्गाला मी बार बार सर्वांना वंदन करतात. असंग जीवन जरी असलं मला व्यथा आहे खूप प्रकारच्या व्यथा भोगतो पण तुमच्यामध्ये आलं की यांच्यामध्ये आलं ही माझी सवंगडी आहे. सवंगड्यांमध्ये आलं की बस सगळं दुःख विसरून जातं. म्हणून माझ्या असावधान मी जरा असावधान आहे आणि 4-5 महिने जेवणच केलं नाही म्हणजे जेवण बिलकुल नाही केलं त्याच्यामुळं अतिशय अशक्तपणा आलेला आहे. त्याच्यामुळं कधी त्या दुबळेपणामध्ये असावधानीमधून माझं काही चुकत असेल आपल्या आईच्या वजने मला क्षमा करावी. थोड्याफार प्रमाणात काय बरोबर असेल माझ्या ज्ञानोबा संदेश निरोप मी आपल्यापर्यंत पोहोचवला. झालेली वेगळी वाकडी सेवा भगवतचरणी समर्पण करतो. बार बार सर्वांना प्रणाम वंदन करतो आणि दादा देवाचा मोठीपणा विसरू नका विनंती करतो. माझा मालिक किती मोठा आहे तो अंतर्जामी आहे आणि तो अंतरसाक्षी आहे हा त्याचा मोठेपणा आहे. म्हणून आत एक आणि बाहेर एक नसावं. आणि दादा दुसरी महत्त्वाची गोष्ट वर्तमानामध्ये दुःख भोगीत असताना आपल्या दोषाचं दोषारोपण कोणावर करायचं नाही ते आपल्या भुलीचे परिणाम आहे म्हणून निश्चिंतपणे भोगायचे दादा. म्हणून झालेली सेवा भगवतचरणी समर्पण करून बार बार सर्वांना वंदन करून ज्यांच्या आशीर्वादाने आज या विश्वामध्ये जेवढं चांगलं पाहायला मिळतं ते माझ्या ज्ञानोबा तुकाचे उपकार आहे. त्यांचे उपकार फेडण्याकरता जसे आमच्या सुखदेव बाबाचे उपकार फेडण्याकरता हा कार्यक्रम केला तसा आजच्या निमित्ताने आजचं सिद्धप्रसारण आहे. या भारडीवरून या मार्कंड परिवाराच्या माध्यमातून जे काही चांगलं केलं जाईल ना दादा त्याचं सिद्धप्रसारण या वस्तीवरून आहे ते त्यांना प्राप्त होणार आहे. कोणाला? सुखदेव बाबा त्यांना ते प्राप्त होणार आहे त्याचं सिद्धप्रसारण आहे. ते पाहत असतील दादा स्वर्गातले सगळे पितर पाहत असतील आमचे गुणीजन हे सर्वांना पाहत असतील हे सगळं काही याचं सिद्धप्रसारण त्यांना प्राप्त होणार आहे. म्हणून या निमित्ताने झालेली सेवा त्या केलेलं अन्नदान असेल वस्त्रदान आणि जे दान केलं असेल ते त्याचं त्यांना प्राप्त ते जिथं असतील तिथं त्यांच्या पुढच्या प्रवासा कारण त्यांचा आजचा शेवटचा मुक्काम आहे. या शेवटच्या मुक्कामाला जेवढं काही चांगलं देता येईल तेवढं द्यावं हे पितरांच्या उद्देशाने. आणि म्हणून आम्ही बार बार म्हणतो दादा हे सगळं काही करण्याकरता प्रत्येक कुळामध्ये एक तरी हब पाहिजे. या पितरांच्या उद्धाराकरता चांगलं काही करायचं. धन्य वंशी जन्मला भगीरथ आणो निगंगा पूर्वज केले मुक्त. पूर्वजांच्या मुक्तीकरता खटाटोप करून प्रयासाने पूर्वजांच्या मुक्तीकरता असं काही चांगलं कर्म करण्याकरता प्रत्येक कुळामध्ये एक तरी हरिदास पाहिजे. आणि ज्या कुळामध्ये एक हब नाही ना दादा त्याचा बुडे भव नदी ताफा ते कुळ नष्ट होऊ शकतं बरं का दादा. म्हणून बचके रहिनाजी तुमच्या पाया पडून सांगतो प्रत्येक कुळामध्ये एक तरी हरीचा दास पाहिजे. बरं माझ्याकरता माळी घालू नका देवाचं होऊन जगा जीवनभर कोणाचे होऊन जगा त्या भाऊ सक्का चुलत मामे भाऊ कोणत्या भावाचे होऊन जगा पण जाताना भगवान मेरे आहे मग भगवान का हो देवाचे होऊन जाताना झालेली सेवा भगवतचरणी समर्पण करून बार बार वंदन करतो. विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल बोली ले ढोले वेडे बाबोडे नाही विचारिला अधिकार म्या बोला कामनी ज्ञानेश्वरा राका बाया पैकी करा